हॅलो. हॅलो पप्पा, संध्याकाळी येताय ना? हो नक्की. का सर? तुम्ही पप्पा बोलताय ना? हो येस सर प्लीज गो अहेड सर. मम्मा रॉंग नंबर लागलाय. कारण पप्पा मला सर सर नाही म्हणत. नक्की तुझी आंटी मम्मी त्यांच्या जवळ उभी असेल. दे, मी त्यांच्याशी बोलते. दे मला फोन. मला बघू तर दे, तू कोणाला सर सर म्हणतोय? काय झालं हो रोहन? खूपच सर सर करून बोलताय तुम्ही. तुमची रंभा तुमच्या जवळ उभी आहे का? काय झालं? आता का बोलत नाही आहात? साप चावलाय का तुम्हाला? का ती महामाया तुमच्या इतक्या जवळ उभी आहे? तुमचा आवाजच फुटत नाहीये. महामाया असशील तू, तुझी मम्मी. अच्छा, जोगेश्वरी म्हशीचा तबेला. सॉरी रॉंग नंबर. तबेला काय मूर्ख बनवते? आणि तू सर, तुझ्या सती सावित्रीला सर म्हणून हाक मारतोस? अगं नाही ग डार्लिंग, सती सावित्री नव्हती, बिट्टू होता फोनवर. गप्पा बस, नाही तर याच फोनने डोकं फोडेन. अगं नाही बेटा, फोन तुटेल. या दगडाला तर हातोडा मारला पाहिजे, हातोडा. सासूबाई, काय तुम्ही काय मजुरीवर रस्ता बांधकामात काम करता काय? म्हणून हातोडा मारायचं म्हणता सारख्या? रोहन, एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक. त्या महामायाशी तुझा संबंध मला अजिबात आवडत नाही. काय म्हणजे यावेळी तुम्ही सुट्टीमध्ये बिट्टूला भेटायला सुद्धा येणार नाही? अगं बिट्टू ऐकेल ना. अहो काय बिट्टू ऐकेल? याचा अर्थ असा की त्याने सुट्टीत तुमच्या बरोबर खेळायचा प्लॅन बनवला होता, तो पाण्यात गेला एकदम. ओरडतेस कशाला तू? बिट्टू ऐकेल ना. अहो काय ऐकेल ना बिकेल ना? याचा अर्थ असा की तुम्हाला आमची काही परवाच नाही. डोंट केअर ना माझी ना बिट्टूची. गप्पा बस ना बाई. बिट्टूने ऐकलं तर त्याच्या नजरेतून मी उतरेन ना. ते तर आधीच उतरलेत तुम्ही. बिट्टू माझं जरा ऐक बाळा. बाबा मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये. अरे बिट्टू हे बघ बाळा, असं करू नये. ऐक बिट्टू तू आज जा. थांब जरा. ह्याला आत का पाठवताय? मूर्ख आणि बावळट लोकांशी त्याने कधीही संबंध ठेवू नये. येस. अच्छा, मग त्याने आत नाही इथून बाहेरच पडायला हवं. डॅडी, तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी जगात पाहिला नाही. काय? नवऱ्याला असं म्हणताना लाज नाही वाटत तुला? तुम्हाला म्हणत नाहीये मी, तुम्ही गप्पा बसाव. अरे गेले 2 आठवडे हा बिचारा मुलगा स्वप्न बघतोय की मी सुट्टीत डॅडींबरोबर फिरेन, मजा करेन, धमाल करेन, आणि तू म्हणतोस तू येऊ शकणार नाहीस? अरे काय आहे, सुट्टीचे पूर्ण 10 दिवस मी बिट्टू सोबत कसा काय राहू शकतो यार? ठीक आहे, मग आजपासून तुझं या घरात येणं जाणं बंद. अरे तू बघ तुझी मम्मी काय म्हणतेय. मम्मा जे म्हणते ते अगदी बरोबर म्हणते. मी पण मम्माशी पूर्णपणे सहमत आहे. ही सुट्टी जर तुम्ही आमच्या सोबत घालवली नाहीत तर तुमचा आमचा संबंध संपला. इट्स ओव्हर. मग ह्यावर तू त्यांना म्हणालास की नाही थँक्यू व्हेरी मच? अरे काय बडबडतोयस? माझी बायको आणि मुलगा माझ्याशी संबंध तोडायचा म्हणतात आणि मी त्यांना काय म्हणू? थँक्यू व्हेरी मच. अरे जर तू त्यांना थँक्यू व्हेरी मच नाही म्हणालास तर तुझी दुसरी बायको तुला म्हणेल थँक्यू व्हेरी मच. हे बघ, तू मला प्रॉब्लेम दाखवू नकोस. काही सॉल्युशन असेल तर सांग मला. तू कळलं? बघ सोल्युशन तर एकच आहे. काय? तू तुझ्या मुलाच्या सुट्टीत कुठेतरी पळून जा. कुठेतरी पळून जा म्हणजे कुठे पळून जाऊ यार? कुठेतरी अशा ठिकाणी जिथे तुझ्या दोन्ही बायका नसतील, फक्त एक छानशी कंपनी असेल, जसं का मी. सर 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 बॉस तुम्हाला अर्जंट डिस्कशन साठी बोलवतात. जा जा सर. आणि सर बॉस तुम्हाला जे काही सांगतील ना त्यात मलाही सामील करून घ्या. काय झालंय काय? सर बॉस तुम्हाला महाबळेश्वरला पाठवतात. मग त्यात तुला कसं सामील करून घेता येईल? मी अजून महाबळेश्वर पाहिलं नाहीये ना. म्हणजे तू माझ्यासोबत महाबळेश्वरला येणार? हो सर, आणि तुम्ही जितके दिवस राहाल तितके दिवस मीही राहील. 8 दिवसांसाठी. आणि मी तुम्हा दोघांसाठी महाबळेश्वर म्हणजे हॉटेल सुद्धा बुक केलंय. थँक्यू सर. नॉट फॉर यू अपेक्षा. ऍक्च्युली रोहन, बात अशी आहे ना की एका मोठ्या फॉरेन कंपनीच्या ऍड कॅम्पेनची ऑर्डर आपल्याला मिळाली आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघं महाबळेश्वरला जा आणि तिथे शूटिंग लोकेशन फायनलाइज करा. नो 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 सॉरी. हे बघा, माझ्या मुलाला सुट्टी आहे, त्यामुळे मला इथे मुंबईत राहणं खूप आवश्यक आहे. मी महाबळेश्वरला नाही जाणार. अरे रोहन, एक फंडामेंटल गोष्ट आहे. कोणत्याही बापाने आपल्या मुलासोबत वेकेशनला नाही राहिलं पाहिजे. का? नाहीतर बिचारा मुलगा वेकेशन कसा एन्जॉय करेल? सर करेक्ट. कम ऑन अपेक्षा, लेट्स गो महाबळेश्वरला. नो शट अप, कम विथ मी. अरे हे बघ, मी महाबळेश्वरला जाणार नाही. अरे मित्रा, जावं तर लागेलच. बॉसची ऑर्डर आहे. अरे बॉसची ऑर्डर गेली खड्ड्यामध्ये. बॉसची ऑर्डर पेक्षा मला माझ्या बायकोची ऑर्डर जास्त महत्वाची आहे. मग तू विदाऊट पे लिव्ह घेणारच? नाही यार, बॉस साठी तर आपण दोघंही महाबळेश्वरला गेलेलो असू, पण प्रत्यक्षात मात्र जाईल फक्त तुटून. रिंकू, कसला विचार करतेस? ते जेवत का नाहीयेस?
मम्मा मला रोहनची खूप आठवण येते. कुणास ठाऊक महाबळेश्वरला तो काय करत असेल. लग्न झालेला माणूस आहे. ऑफिसच्या कामानिमित्त जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो एकच काम करतो. काय? ऐश. नाही मम्मी, माझा रोहन असा नाहीये. मग रोहनचं लग्नही झालेलं नाहीये. मम्मा तू मला घाबरवतीयस. नाही, यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. ही नॉर्मल प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस. सगळे पुरुष असेच असतात. असं आहे काय? ठीक आहे, मी फोन करून माहिती करून घेते. हो हो, फोन कर, लगेच फोन कर आणि माहिती काढ. माझे 3 राजे. काय 3 राजे आहेत? नो चिटिंग. अरे नाही चुकून झालं. मला वाटलं माझ्याच पत्त्यात चुकून झालं. बायको तर बायको, आता मुलासोबत तुझं चिटिंग करणार आहात का अगं, तुम्ही? मी म्हटलं ना चुकून झालं. काय म्हणालास 3 राजे आहेत ना? ठीक आहे, मग हे बघ माझे पण आणखी 2 राजे. आणखी घ्या. चिटिंग करूनही हरतोय बावळे. अरे यार, पण या खेळात चिटिंग नसेल तर मजा येत नाही. इंडोर गेम्स जे असतात ना ते लग्नासारखे असतात. नो चिटिंग नो फन. 4-1. एक मिनिट मला फोन बघू दे. 1 मिनिट, रिंकूचा फोन आहे घरून. सगळे गप्पा बसा. हॅलो. हॅलो रोहन, कसा आहेस तू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. काय म्हणालीस? तुझा आवाज नीट ऐकू येत नाहीये मला. 1 मिनिट रोहन, मला नेटवर्क मध्ये येऊ दे. हा, आता ऐकू येत आहे? आता जरा नीट ऐकू येत आहे. रोहन, तुला तिथे हॉटेलमध्ये जेवण वगैरे नीट मिळतंय ना? जेवण ठीकठाकच आहे इथे रिंकू. ते काय आहे ना, इथली जी कुक आहे ना ती जरा जास्तच खडूस आहे. माझ्या ताटात तिखट मीठ जरा जास्तच टाकते. पण तिची जी मुलगी आहे ना ती खूप सुंदर आहे. आय मीन खूप 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 चांगली आहे. तिच्यामुळेच मला चांगलं जेवण मिळत आहे. रोहन, तुला माझी आठवण येते ना? हो रिंकू, मला तुझी खूप आठवण येते. आय मिस यू. रोहन, तुझ्यासोबत तिथे कोणी मिस तर नाहीये ना? नाही मिस नाहीये, ती मिसेस आहे. मिसेस रितू, आय मीन मिसेस रिच. मिसेस रेट्स? हा, मिसेस रिच माझ्या सोबतच आहेत त्या. बोलायचंय त्यांच्याशी? हो नक्की, दे फोन. काय? हॅलो. आवाज रोहन, हॅलो. चला पत्ते खेळूया. चला. रिंकू, किती चुळबुळ करते, झोप ना. मम्मा, मला झोप येत नाहीये. मग माझ्या झोपेचं का खोबरं करतेस? मम्मा, कोण आहे? काय झालं? सॉरी, तुला झोप लागली होती? एवढ्या जोरात मला हलवलंस की मी मेले असते तरी जिवंत झाले असते. बाळा, काय झालं? काय? त्याचं काय ना मम्मा, जेव्हापासून रोहनने फोनवर मिसेस रिच बद्दल सांगितलं ना तेव्हापासून माझ्या मनात शंका येत आहेत. कसला शंका? ही मिसेस रिच म्हणजे रितू तर नाही ना? तुझा नवरा ऑफिसच्या टूरवर गेलाय ना, तो त्या हडळीला रितूला का सोबत नाही येईल? मम्मी, मी रोहनला फोन करू? यावेळी? मग काय झालं मम्मी, तसाही तो माझ्या आठवणीत अजून जागाच राहिला असेल. मला जपू दे. सुट्टी बिट्टूला पडले आणि मजा मात्र मी करतोय. व्हेरी फनी. पण एक सांगू का तुम्हाला रोहन, माझ्याकडून सेवा करून घ्यायचं ना तुम्हाला काही एक हक्क नाहीये, कारण तुम्ही मला सोडून दिलंय. अगं जाऊ दे ना, एका चुकीची मला अजून किती वेळा सजा देशील डार्लिंग? सजा? ही तर मजा आहे, मजा. हा नक्की तुमच्या त्या रंभेचा फोन असेल, तिला अजिबात चैन पडत नाही का? 1 मिनिट मला बघू दे. ओह, हॅलो रोहन, झोपला होतास? खूप थकलोय मी रिंकू. ओ सॉरी, तू झोप, आराम कर. हा, ओके, गुड नाईट. एक्सक्यूज मी. येस मॅम. तुम्ही सांगू शकाल का मिस्टर रोहन काणे कुठल्या रूम मध्ये थांबलेत? 1 सेकंड.
काय नाव सांगितलं तुम्ही? मिस्टर रोहन काणे. सॉरी मॅम, या नावाचं इथे कोणी नाही. थँक्यू. वेलकम. अरे सत्यानाश. अच्छा आजी बोल दे प्लीज, लवकर बोल दे प्लीज, बोल दे अहो, द्या ना. बोल पाहिजे, इथून बोल. शॉट मारू काय? द्या ना बॉल. थांब फोन आलाय. फोन तुटूनचा फोन आहे. हा तुटून बोल. रोहन खूप मोठा गोंधळ झालाय. काय झालं? रिंकू महाबळेश्वरला पोहोचलीये. काय? हॉटेल ऋतुराजच्या काउंटरवर रिंकू तुझ्याबद्दल चौकशी करत होती आणि रिसेप्शनिस्ट जोर जोरात मान हलवत नाही म्हणत होती. काउंटरवर जाऊन तिच्याशी एन्काउंटर करू नकोस तुटून. अरे बाबा, मी तुला सांगितलं ना, ती काउंटरवर होती. आता आहे. बरं झालं तू भेटलास. रोहनने मला सांगितलं होतं की तो हॉटेल ऋतुराज मध्ये उतरलाय, पण इथली रिसेप्शनिस्ट म्हणतेय की रोहन काणे नावाचा माणूस इथे उतरलाच नाहीये. तुम्ही माझ्याशी बोलून राहिले का मॅडम? हो. घोडा पाहिजे काय? तुटून. टट्टू पाहिजे? तुटून नाहीये मी मॅडम, मी तर तुकाराम घोडेवाला आहे. अच्छा, घोडी पाहिजे? घोडी नको, गाढव पाहिजे मला. ते तर मुंबईत मिळेल मॅडम. मम्मी. अगं रिंकू, तू? मम्मी, हे काय चाललंय? अगं माझ्या डॉक्टरांनी सांगितलंय की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी व्यायाम करायला हवा. पण तू तर डान्स करतेयस. हा, माझ्या जिम मध्ये त्या मिसेस ठाकूर आहेत ना, त्या डान्सर आहेत, म्हणून त्या असेच व्यायाम सांगतात. बरं ते सगळं जाऊ दे, तू एवढ्या लवकर कशी आलीस? रोहनने तुला थांबवलं नाही महाबळेश्वरला? रोहन भेटला असता तर थांबवलं असतं ना. हॉटेल ऋतुराज मध्ये रोहन नावाचा माणूस उतरलाच नाहीये. काय सांगतेस काय? आणि मी त्याला तिथून फोन केला तर त्याचा फोनही बंद आहे. काय माणूस आहे हा? मम्मा, तू हे आधी नाचणं बंद कर. अगं नाचणं कसं बंद करू? काय माइंड ब्लोईंग गाणं चाललंय. पण यावेळी तू मॅड वुमन वाटतेस. नंतर बोलू नकोस मम्मा, तू जाड होत चाललेस. एक मिनिट. नो नो नो, प्लीज 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 आजी बोल दे ना प्लीज. सासूबाई प्लीज. अच्छा ठीक आहे, एका अटीवर की तुम्ही दोघं खाली जाऊन खेळाल. नाही, खरं तर त्याचं काय आहे ना रोहन, दरवेळी तुझा चौकार आहे ना, तुझ्या सासूबाईंना चकवून जातो. तू का चमकलास आता? रिंकूचा फोन आला असेल हो ना? एक मिनिट. तो रिंकूचा फोन आहे. म्हणून गप्प बसा. हॅलो रिंकू. खोटाडा, नालायक. रिंकू, काय बोलतेस तू? मी काय खोटं बोललो? तू मला सांगितलं होतंस ना की तू हॉटेल ऋतुराज मध्ये उतरलायस. हो, मग यात खोटं काय बोललो मी? मी महाबळेश्वरला जाऊन चौकशी करून आलीये. व्हॉट? हो, तिथे रोहन काणे नावाचा माणूस उतरलाच नाहीये. अगं काय बाई आहेस तू रिंकू? मी तिथे रोहन काणे या नावाने कुठे उतरलोय? मग कोणत्या नावाने उतरलायस? एक मिनिट विचार करतो. आय मीन मी किशोर कुमार बंगाली नावाने उतरलोय रिंकू. अगं त्याला एक कारण आहे. आमची जी रायव्हल कंपनी आहे ना, तिला कळलं नाही पाहिजे की मी महाबळेश्वर मध्ये येते. व्हॉट? रिंकू, आता ना मी डोंगरांमध्ये ड्रायव्हिंग करतोय. थोड्याच वेळात मी आउट ऑफ रेंज जाईन. हॅलो रोहन ऐक. रोहन हॅलो. कट झाला. म्हणतोय की मी तिथे किशोर कुमार बंगाली या नावाने उतरलोय. बंडल मारतोय तो. मम्मा, तू काय माझ्या रोहनवर शंका घेतेस? एक मिनिट, मी आत्ता त्या रंभेला फोन करते आणि चौकशी करते. मी बघते. हॅलो. ओ महाराणी साहेब. हा बोला, कशी काय आठवण काढली? मी तुझी नाही, रोहनची आठवण काढलीये. तो कुठे तुला माहितीये का? मला काय माहित. आणि कशी दुसरी बायको आहेस तू? नवरा कुठे गेला हेही माहित नाही तुला? म्हणजे कमालच झाली. असो, मला तर सांगून गेले होते की ते महाबळेश्वरला जातायत. तो कुठल्या हॉटेलमध्ये आणि कोणत्या नावाने उतरलाय? मला काय माहित. मी कुठे त्यांची दुसरी बायको आहे माहित असायला. इडियट.
मम्मा मम्मा बघ ना, पप्पा मला बॅटिंग देत नाहीये. मग मी काय करू? अच्छा, एक गोष्ट सांग, तुझ्या डॅडीचा स्कोर काय? 5 खिडक्या आणि 2 गाड्यांच्या काचा. संध्याकाळचे 5 वाजलेत. चहा पिणार आहेस की कॉफी? विश विथ शुगर की विदाऊट? मम्मी, एक तर मला टेन्शन आलंय, रोहन फोन करत नाहीये आणि वर तुला मस्करी सुचतीये. एक गोष्ट सांगू, जेव्हा नवरा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो ना, तेव्हा त्याला पूर्णपणे विसरून जावं, नाहीतर भलते सलते विचार येतात आणि ते सत्यात उतरण्याची पूर्ण शक्यता असते. टीव्ही बघ. आज दुपारी महाबळेश्वर मध्ये एका कार अपघातात एक खासगी गाडी म्हशीला धडकली. म्हशीची तब्येत सुधारते. गाडीचा ड्रायव्हर मुंबईचा रहिवासी आहे. त्याला मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलंय. ड्रायव्हरचे नाव किशोर कुमार बंगाली आहे. किशोर कुमार बंगाली, महाबळेश्वर. मम्मी, रोहन सकाळी ड्रायव्हिंग करत होता. हा रोहन तर नाही ना? रोहनला पोलिसांनी अटक केली. काय? हो, आत्ताच टीव्हीवर सांगितलं की त्याचं नाव किशोर कुमार बंगाली आहे आणि रोहन किशोर कुमार बंगाली याच नावाने हॉटेलमध्ये उतरलाय. हो, मग मी काय करू? अगं, पोलीस स्टेशनला जाऊन रोहनला सोडवावं लागेल. हो हो, मग जा ना. म्हणजे तू येणार नाहीस? मी काय त्यांची दुसरी बायको आहे का? रोहन. मम्मा मम्मा लवकर चल, डॅडींना पोलिसांनी अटक केली आहे. काय? अहो पण इन्स्पेक्टर साहेब, मी केलंय तरी काय? केलंय काय? तुम्ही रस्त्यावर खेळताना लोकांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्यात, गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तुमच्या विरोधात लोकांनी तक्रार केली आहे. बस एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्ही मला अटक केली? बस एवढीशी गोष्ट? अरे त्यातली एक खिडकी माझ्या सासऱ्यांची आहे. अच्छा अच्छा, मग एक काम करा ना, तुम्ही त्यांची माझ्या सासरच्या मंडळीची भेट घालून द्या. माझ्यावर दया येऊन ते तक्रार मागे घेतील. मग तुम्ही गप्पा बसा, टीव्ही वाले इंटरव्ह्यू घेणार आहेत. हे बघा, मला टीव्हीवर यायचं नाहीये. मला टीव्हीवर यायचं नाहीये. मग तुम्ही तिकडे बसा, तिकडे बसा, तिकडे बसा. तुम्ही दिसत नाही काही. जरा नीट बघून चला, जा तिकडे. आजकाल रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढू लागलंय. आज सकाळी याच प्रकरणामध्ये किशोर कुमार बंगाली याला ताब्यात घेण्यात आलंय. चला, याबाबत पोलीस इन्स्पेक्टर धरपकड यांच्याशी चर्चा करूया. इन्स्पेक्टर धरपकड. एक मिनिट मॅडम, एक मिनिट प्लीज, एक मिनिट मॅडम. एक मिनिट मॅडम, प्लीज. आता बोला. धरपकड साहेब, रस्त्यावर जे अपघात होत आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय आहे ना मॅडम, आजकालची तरुण पिढी खूप बेजबाबदार होऊ लागली आहे. आता बघा ना, किशोर कुमार बंगालीला श्रीमंत बापाचा एकुलता एक मुलगा आणि दारू पिऊन गाडी चालवत होता. कुठे किशोर कुमार बंगाली? सायलेन्स प्लीज, सायलेन्स. तुम्हाला दिसत नाहीये का आमची मुलाखत चालली आहे ते? आपलं किशोर कुमार बंगाली. तोच. कुठे किशोर कुमार बंगाली? अरे पण मॅडम, तुम्ही कोण आहात किशोर कुमार बंगालीच्या? मी त्यांची बायको आहे. बायको? योगायोगाने किशोर कुमार बंगालींची बायको इथे उपस्थित आहे. चला त्यांच्याशी बोलूया. तुमचं नाव? माझं नाव रिंकू काणे. पण आरोपीचं नाव तर किशोर कुमार बंगाली आहे. अहो, ते त्यांचं खोटं नाव आहे. त्यांचं खरं नाव रोहन काणे आहे. रोहन हे काय झालं? रोहन. इन्स्पेक्टर साहेब. अरे गुपचूप बसून राहा, तुझाही जबाब घेतो. तुला दिसत नाहीये का माझी मुलाखत घेतात ह्या मॅडम? हा तर मॅडम तुम्ही बोला. इथे वेगळंच काहीतरी घडतंय. किशोर कुमार बंगालींचं खरं नाव आहे रोहन काणे. रोहन काणे? कुठे आहेत रोहन काणे? इथे रितू. रोहन, हे काय झालं? असं कसं झालं? रोहन सांगा ना प्लीज. आता एक म्हैस ह्याला आडवी आली तर हा बिचारा काय करू शकतो? म्हणजे मिसेस ठाकूरांनी कंप्लेंट केली आहे? म्हशीचं नाव मिसेस ठाकूर आहे? अख्खी सोसायटी त्यांना ह्याच नावाने ओळखते. महाबळेश्वरला कुठली सोसायटी आहे? महाबळेश्वर? आपण कोण? मी रितू काणे, यांची पहिली बायको. गोष्ट वेगळं वळण घेते. किशोर कुमार बंगाली यांच्या 2 बायका आहेत. रितू मॅडम, हा अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात? मी माझ्या घरी होते. बरं, मग
हा अपघात झाला तेव्हा यांच्याबरोबर महाबळेश्वरला कोण होतं? अहो काय बोलताय? कुठलं महाबळेश्वर? कुठला ऍक्सिडेंट? हे तर मागचे 8 दिवस माझ्या घरी होते सुट्टी घालवण्यासाठी. काय तू गेले 8 दिवस ऑफिसचं काम सांगून या रमेशसोबत मजा करतोयस? इन्स्पेक्टर साहेब याला फाशीची शिक्षा द्या. ए, कुठे जातोयस? थांब थांब इथे. किशोर किशोर तू हे काय केलंस? म्हशीला का मारलंस? अहो मॅडम, हा किशोर कुमार बंगाली नाहीये, तो तिकडे आहे. किशोर रेड्या मला सोड ना. किशोर किशोर एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही किशोर कुमार बंगालींच्या मिशेष महाबळेश्वरहून आले. याचा अर्थ महाबळेश्वर मध्ये याची आणखीन एक बायको आहे. खूपच चांगलं झालं. आता तुला कळेल की माझे काय हाल होतात ते. मार मार अजून त्यांना मार. काय करताय तुम्ही? हा कोण आहे? अरे हाच तर आहे किशोर कुमार बंगाली, म्हशीचा शत्रू. जर हा म्हशीचा शत्रू आहे तर आमचा शत्रू कुठे? तुमचा शत्रू कोण आहे? रोहन काणे. रोहन काणे. इकडे हा बघा रोहन काणे.